So hello friends, welcome to my YouTube channel इलेक्ट्रो ज्ञान बाय निक्स. सो आज आपण टॉपिक शिकणार आहोत थ्री फेज इंडक्शन मोटरमधला प्रोडक्शन ऑफ द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. तर आपल्याला एक माहिती आहे की आपली जी इंडक्शन मोटर असते ती फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर वर्क करते. पण त्यामध्ये काय होतं की आपला एक मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते स्टेटर वाइंडिंगच्या फ्लक्सेसकडून. तिला आपण रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड म्हणतो आणि त्या फील्डच्या मदतीने आपल्या इंडक्शन मोटर ज्या असतात त्या रन होतात. सो ही फील्ड तयार कशी होते ते आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. सो लेक्चर नंबर 2 आहे. आजचं टॉपिक आहे प्रोडक्शन ऑफ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. So, production of rotating magnetic field in the three-phase induction motor. In three-phase induction motor, the three-phase stator windings are displaced by 120-degree electrical and their three-phase currents are displaced in time by 120-degree. So, they are produced the three-phase fluxes which are displaced in the space by 120-degree and also in time by 120-degree. Such fluxes give rise to the resultant rotating magnetic field. When a three-phase supply is given to the three-phase stator winding, the three-phase current flow and three-phase fluxes are displaced in space and also in time 120-degree are produced. तर एवढा आपण पॅरेग्राफ वाचला पॉईंट्समध्ये. तर याच्यात त्यांना काय सांगायचं आहे, सिम्पली लक्षात ठेवा की आपली जी स्टेटर वाइंडिंग असते ना थ्री फेज इंडक्शन मोटरची, ती 120-डिग्री इलेक्ट्रिकलने डिस्प्लेस केलेली असते. त्यामुळे जो थ्री फेजचा करंट प्रोड्यूस होईल तो पण 120-डिग्री इलेक्ट्रिकलने डिस्प्लेस राहील. तर हा करंट फ्लो झाला त्यामुळे फ्लक्सेस प्रोड्यूस होतील, ते पण 120-डिग्री इलेक्ट्रिकलने आपले डिस्प्लेस होतील. आणि ह्या सर्व फ्लक्सेसचा जो रिझल्टंट असेल तो असेल आपला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. सिम्पली इथं आपण काय करतो, थ्री फेज सप्लाय जो असतो तो आपण थ्री फेज स्टेटर वाइंडिंगला प्रोव्हाइड करतो. त्या थ्री फेज सप्लायमुळं थ्री फेज करंट फ्लो होतो आणि थ्री फेज फ्लक्सेस हे डिस्प्लेस होता 120-डिग्रीच्या अँगलने. सो नेक्स्ट स्लाईडमध्ये म्हटलं आहे, द वेवफॉर्म ऑफ द थ्री फेज फ्लक्सेस आर शोन इन द फिगर. द डायरेक्शन ऑफ फ्लक्सेस इन द एअर गॅप आर assumed as shown in figure. The resultant flux at any instant is given by the phasor sum of the all three fluxes. जे मागं आहे तोच टॉपिक इथं लास्ट लाईनमध्ये परत रिपीट झालेला आहे. आता मी पुढे तुम्हाला जे वेवफॉर्म दाखवणार आहेत त्यावरून आपण ॲज्युम करू शकतो का या फ्लक्सेस अशा पद्धतीने प्रोड्यूस होता. सो आपण आता नेक्स्ट ऑप्शनला जाऊ. तर ही असते आपली थ्री फेजची वेवफॉर्म. यामध्ये समजून घ्या की हा फेज 1 जो आहे हा आर फेज असेल, फेज 2 जो आहे तो वाय फेज असेल आणि फेज 3 जो आहे तो बी फेज असेल. हे तिघं जे फेजेस आहेत हे 120-डिग्री इलेक्ट्रिकलने डिस्प्लेस झालेले टू इच अदर. सो आता इथं वेवफॉर्ममध्ये बघा, आर फेज, वाय फेज अँड बी फेज हे थ्री फेजेस आहेत. आणि इथं आपण 4 इन्स्टंट शो केले आहे, इन्स्टंट 1, इन्स्टंट 2, इन्स्टंट 3 अँड इन्स्टंट 4. जी पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते ती 0.866 असते, निगेटिव्हमध्ये व्हॅल्यू जी असते ती -0.866 असते. आणि या लाईनवर जे इंटरसेक्शन आहे हे आपण डिनोट करतो 0 डिग्रीने. ओके. तर आता पहिला इन्स्टंट जो आहे इन्स्टंट 1ला आपल्याला लिस्ट आहे की हा जो फेज आर आहे हा इथं 0 झालेला आहे
फेज बी जो आहे त्याची व्हॅल्यू 0.8665 आहे आणि फेज वाय जो आहे त्याची व्हॅल्यू -0.8665 आहे. सो सिम्पल. हेच आपण इथं लिहिताना लिहिलं आहे. इन्स्टंट 1 होता आपला, अँगल होता 0 डिग्री, फ्लक्सेसच्या व्हॅल्यू काय होत्या, फाय आर होता आपला 0, फाय वाय होता आपला -0.8665 अँड फाय बी होता आपला 0.8665. ह्या तिघं फ्लक्सेसचं जर का आपण वेक्टर सम जर का केलं, वेक्टर ॲडिशन जर का केली, तर आपल्याला फाय टी भेटतो. तो असतो आपला 1.55 m. आणि याची डायरेक्शन जी असते रिझल्टंट फ्लक्सची ती व्हर्टिकली अपवर्ड असते. हेच आपण आता इथं वेक्टर डायग्राममध्ये शो करणार आहोत. आता ही आपली वेक्टर डायग्राम आहे पहिल्या इन्स्टंटची. इन्स्टंट 1 थीटा इज इक्वल्स टू 0 डिग्री. आता इथं आपला जो फाय आर होता तो 0 होता, म्हणून आपण इथं तो शो नाही केला. फाय वाय -0.866 आणि फाय बी +0.866 वेबर. आणि यांचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्शन घेऊन जर का एक रिझल्टंट काढला तर त्याला आपण फाय टी म्हणतो. त्याची व्हॅल्यू वेक्टर ॲडिशन येते 1.5 वेबर. ओके. तर तसंच आपण आता सेकंड पॉईंट ॲज्युम करू. हा जो सेकंड पॉईंट आहे, सेकंड पॉईंटला 0 वेव्हफॉर्म कोणती झालेली आहे, आपली बी फेजची. पॉझिटिव्हमध्ये आहे आपला आर फेज आणि याच लाईनीत निगेटिव्हमध्ये आपला वाय फेज. सो फाय बी इज 0, फाय आर इज 0.8665 m and फाय वाय इज -0.8665 m. सो इथं आपण ॲट इन्स्टंट 2 थीटा इज इक्वल्स टू 60 डिग्री, कारण की 60 डिग्रीने आपली क्लॉकवाईज शिफ्ट झाली वेव्हफॉर्म वेक्टर डायग्राम. याच्यात फ्लक्सेसच्या व्हॅल्यू होत्या. फाय आर होता आपला 0.8665 m, फाय वाय होता -0.8665 m आणि फाय बी होता आपला 0. यांचा वेक्टर सम जर का केला, वेक्टर ॲडिशन जर का आपण केली, तर आपल्याला रिझल्टंट फ्लक्स फाय टी भेटतो 1.55 m. ओके. सो हेच आपण आता इथं वेक्टरमध्ये शो केलेलं आहे. इथे आपला जो फाय आर होता तो 0.866 वेबर होता, फाय वाय होता -0.866 होता आणि फाय बी जो होता आपला 0 होता, म्हणून त्याला शो नाही केला. आणि यांचा आपण रिझल्टंट जेव्हा इथं काढतो तेव्हा आपल्याला फाय टी भेटतो 1.5 वेबर. सो वेव्हफॉर्ममध्ये तिसरा इन्स्टंट आपल्याला दिसत आहे. तिसऱ्या इन्स्टंटला आपला वाय फेज 0 झाला आहे. पॉझिटिव्ह व्हॅल्यू कोणत्या फेजची आहे, आर फेजची, आणि निगेटिव्ह व्हॅल्यू बी फेजची आहे. सो इथं 120 डिग्री इन्स्टंटला आपला वाय फेज 0 झाला. आर फेजची व्हॅल्यू झाली आपली 0.8665 m आणि हा जो आपला बी फेज आहे याची व्हॅल्यू झाली आपली -0.8665 m. दॅट्स प्रूव्ह. इथं आपण थर्ड इन्स्टंट घेतला. अँगल होता थीटा इज इक्वल्स टू 120 डिग्री. इथं फाय आर होता आपला 0.865 m, फाय वाय होता आपला 0, फाय बी होता आपला -0.8665 m. या तिघं फ्लक्सेसची जर का आपण वेक्टर ॲडिशन केली तर त्याचा आपला फाय टी भेटतो 1.55 m. सो याच वेमध्ये आपण आता चौथ्या इन्स्टंटचं कॅल्क्युलेशन करून घेऊ. चौथा इन्स्टंट आहे, आपण अँगल धरून 180 डिग्री. इथे चौथ्या इन्स्टंटला आपला कोणता फेज 0 झाला आहे, तर आपला आर फेज जो आहे तो 0 झाला आहे. वाय फेजची पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे आणि आपला जो बी फेज आहे त्याची निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. मीन्स
फाय आर इज इक्वल्स टू 0, फाय वाय इज इक्वल्स टू 0.8665 m and फाय बी इज इक्वल्स टू -0.8665 m. तो हे इथं लास्टला आपण प्रूव्ह केला आहे. ॲट द इन्स्टंट 4 थीटा इज इक्वल्स टू 180 डिग्री, फ्लक्स व्हॅल्यू फाय आर इज इक्वल्स टू 0, फाय वाय इज इक्वल्स टू 0.8665 m and फाय बी इज इक्वल्स टू -0.8665 m. या तिघ फ्लक्सेसचा आपण जर का वेक्टर ॲडिशन केली तर आपल्याला फाय टी भेटतो 1.55 m. ही कंडिशन आपण इथं वेक्टर डायग्राममध्ये प्रूव्ह केली. आता इथं आपला 0 डिग्री होता, तो अपवर्ड होता, तर इथं 180 डिग्री गेला म्हणजे तो डाऊनवर्ड गेला रिझल्टंट. आणि आपली फाय बीची व्हॅल्यू होती -0.866, फाय वायची व्हॅल्यू होती 0.8665 m आणि आपला फाय टी जो निघाला त्यांचा रिझल्टंट तो होता 1.5 वेबर. सो थँक्यू फ्रेंड्स. तुम्हाला जर का ही कन्सेप्ट आवडली असेल आपली तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू.